पाहतालोचने सुख झाले हो साजने रूप पाहतालोचने सुख झाले हो साजने विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्र नामाचा उच्चार रात्र
पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद साधिक निर्धार आनंदाची साधिक निर्धार आनंदाची तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा जाता देव एका जनार्दनी ऐसा जाता देव तो देवा परम पूज्य जग तो देवा परम पूज्य जग तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा देवी कुमार कुमारी आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा
तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदये
प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कैवळा वैष्णवांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग खरु प्रथम नमन दुसरे चरणा संततिया दुसरे चरणा संततिया पांडुरंग खरु प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया संताजिया संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुखा कलावज्ञ जीवो दरार्थावतारम
तेजोधिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापनोदारदक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् गीता वाचे भागवत वाचे वाचे ज्ञानेश्वरी गीता वाचे भागवत वाचे वाचे ज्ञानेश्वरी तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते शिवलीला ताईंची विद्यार्थिनी विठ्ठल 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कैवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठणा निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा असून भगवंताची आवड व वारकरी संप्रदायाचे अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आज या दत्तनगरीमध्ये गणेश उत्सवानिमित्त चालू असलेला हा कीर्तन रूपी सोहळा आणि या सोहळ्याची मला ज्यांनी सेवा दिली मी त्यांचे आभारी आहे ते म्हणजे असे की समर्थ तरुण गणेश मित्र मंडळ यांचे मी खूप आभारी आहे कारण की विठ्ठल विठ्ठल ज्यांनी मला आज सेवा इथे दिली ते म्हणजे आमच्या आई यांच्या मी चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर आपण जो अभंग सेवेकरिता घेतलेला आहे त्यांचा जर विचार केला तर ते शांती ब्रह्म होते त्यांच्या ठिकाणी काम क्रोध लाभ अजिबात नव्हता कामाचे नाही क्रोध ते कैसा भांडण रे त्यांना राग अजिबात येत नव्हता त्यांचा अधिकार इतका मोठा होता की साक्षात विश्वाचा मालक ज्याच्या सत्यशिव वृक्षाचे पान आलेत नाही असा असणारा भगवान परमात्मा त्यांनी नाथांच्या घरी 36 वर्षे चाकरी केली महाराज मग आता तुम्ही म्हणाल की 36 वर्षे काय केले तर ऐका 12 वर्ष चंदन घासले 12 वर्ष धोत्रे धुतली आणि उरलेली 12 वर्ष कावडीने पाणी भरले कावडीने पाणी जागरी चक्र पाणी कावडीने पाणी सागरी चक्र पाणी आनंद भक्ती भावे निळावंती त्याचे पाय आनंद भक्ती भावे निळावंती त्याचे पाय आनंद भक्ती भावे निळावंती त्याचे पाय कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाये अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाये ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा अहो असा असणारा भगवान परमात्मा त्यांनी नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली पण ही गावातील लोकांना देखवत नसते महाराज एखाद्याची कीर्ती झालेली एखाद्याला देखवत असते का बोलत चला झोपल्या का झोपल्या नाही ना जागेवर राहा ना विठ्ठल 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 विठ्ठल
देखवत नाही. तसंच महाराज नाथरायांची कीर्ती झालेली ही गावातील लोकांना देखवत नसती. जसं की महाराज एक रामभाऊ होते आणि एक शामभाऊ होते. कोण होते? शामभाऊ. रामभाऊ आणि शामभाऊ होते. रामभाऊनी 20 एकर शेती घेतली, पण शामभाऊच्या पोटात दुखायला लागलं महाराज. मग शामभाऊ दवाखान्यात गेले आणि गेल्याच्या नंतर शामभाऊनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर माझ्या पोटात खूप दुखते. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू हे औषध गोळ्या घे आणि 8 दिवसानंतर परत ये. तुझं जर नाही राहिलं तर तू परत ये. तेव्हा 8 दिवस संपतात महाराज आणि तो परत डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर तुम्ही मला काही गोळ्या दिल्या, त्याचा काही विलाजच झाला नाही, काही उपयोगच नाही त्या गोळ्याचा, मला काहीही फरक पडला नाही. तेव्हा तो डॉक्टर म्हणतो, अरे बाळा तुझ्या नक्की पोटात कधीपासून दुखते? तेव्हा तो सांगतो, जेव्हापासून रामभाऊनी 20 एकर शेती घेतली तेव्हापासून माझ्या पोटात दुखायला लागलं. विठ्ठला विठ्ठला बघा महाराज, एखाद्याची कीर्ती झालेली एखाद्याला देखवत नाही. तसंच महाराज एकनाथ महाराजांची कीर्ती झालेली ही गावातील लोकांना देखवत नव्हती. पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. सकाळी सकाळी नाथांच्या घरी गेला महाराज आणि डोकावून पाहिलं तर माझे नाथराय काय करत होते? तर देवपूजा करत होते. काय करत होते? तर देवपूजा करत होते. आणि ज्या पाटावर देवाला ठेवायचं त्या पाटावर जाऊन हा ब्राह्मण बसला. तर बसला कशासहित बसला महाराज? तर बुटासहित बसला. आता त्याला वाटलं आता तरी नाथरायांना राग येईल, पण माझ्या नाथरायांना राग येतो का हो? तर नाही महाराज. ते इतके शांती ब्रह्म होते की त्यांना रागच यायचा नाही, त्यांना राग येत नाही. आणि ते म्हणतात अतिथी देवा भव बनून त्यांची पूजा करतात महाराज. आणि पूजा करतात आणि त्यांना सांगतात, आपल्या बायकोला हाक मारतात, ए गिरजा आपल्या घरी पाहुणे आलेत, छानसा स्वयंपाक बनव. तेव्हा गिरजा म्हणतात सुंदर असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवतात महाराज. आणि या ब्राह्मणाला वाटते आपण ज्या कामासाठी आलो ते तर काम बाजूलाच राहिलं, इथं तर आपला चांगलाच पाहुणचार होतोय. मग तेव्हा त्या ब्राह्मणाला एक युक्ती सुचते. तो ब्राह्मण जेव्हा गिरजामाता खाली बघतात तेव्हा हा त्यांच्या पाठीवर जाऊन बसतो महाराज. आणि पाठीवर जाऊन बसल्याच्या नंतर त्याला वाटते आता तरी नाथरायांना राग येईल, पण माझ्या नाथरायांना राग अजिबात येत नाही महाराज. आणि माझे नाथराय म्हणतात, अगं गिरजा मोठ्याचं लेकरू आहे, खळीला आलंय, पडू देऊ नकोस. तेव्हा गिरजामाता किती सुंदर उत्तर देतात महाराज, ऐका. गिरजामाता म्हणतात, अहो स्वामी या पाटीला 4-4 लेकरं सांभाळायची सवय आहे, ही तर एकच आहे, नाही पडू देणार. बघा महाराज, हे उद्गार ऐकताच तो ब्राह्मण खाली उतरतो आणि गिरजामातेचे आणि एकनाथ महाराजांचे पाय धरतो. श्री संतांची ये माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी. साष्टांग हे करी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तर महाराज एकानं चुकी केली की दुसरा करणारच. दुसरा विडा एका यवनाने उचलला. जसं की एखाद्याला दारू प्यायची सवय असते, जसं की एखाद्याला गुटखा खायची सवय असते, तसंच त्या यवनाला पान खायची सवय होती. काय खायची सवय होती माता माऊल्यांनो? पान खायची सवय होती महाराज. आणि जे काही पानाला साहित्य लागते तिथे एका झाडावर जाऊन बसला आणि ते जे काही सामान लागते ते घेऊन बसला महाराज. आणि बसल्याच्या नंतर ज्या गोदावरी मातेच्या स्नानाला माझे नातराय जायचे त्या तिथे एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर जाऊन हा बसला. जेव्हा माझे नातराय तिकून येताना बघितलं तेव्हा तो पचकन नातरायांच्या अंगावर थुकला महाराज.
आणि थुकला. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 108 वेळा थुकला महाराज. आणि थुकल्याच्या नंतर त्या यवनाच्या तोंडाचे साल्ट गळू लागले आणि तो यवन खाली उतरतो, नात्रांना मारतो, नात्राय मला माफ करा, माझी चुकी झाली, इथून पुढे मी अशी चुकी नाही करणार. आणि नात्रा त्याला प्रसाद देऊन मुक्त करतात. साध देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. येवोनी अंगावरी थुंकला, येवोनी अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवनांगावरी थुंकला, यवनांगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. मुक्त केला. एवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. तर त्याला प्रसाद दिला आणि मुक्त केलं. महाराज त्याच जागी जर आपण असतो तर काय केलं असतो? तर त्याला पायलीच्या 50 शिव्या देऊन मोकळं केलं असतं. एखाद्याने जरी आपल्याला चुकून आरे म्हटलं तर आपण लगेच त्याला कारे म्हणतो महाराज. आपला बघा ना महाराज, विठ्ठल विठ्ठल महाराज, आपल्याला जरी मायबापाला घराच्या बाहेर काढायची वेळ आली तरी आपण मायबापाला घराच्या बाहेर काढून टाकतो महाराज. अहो आजकाल तर काही पदव्याला कमीच नाही. बघा ना, 2-4 पेटीच्या परीक्षा दिल्या की झाले गायनाचार्य, 2-4 बोल बसवले की झाले पखवादाचार्य, 2-4 टिपणं बसवले की झाले आमच्यासारखे कीर्तनकार. आजकाल काही पदव्याला कमीच नाही. पण खरी पदवी कोणती? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद हो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. हे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तर महाराज तुकाराम महाराजाला ही जगद्गुरु पदवी सहज मिळाली का हो? तर नाही महाराज, त्यांना खूप कष्ट यातना सहन करावे लागले. अहो एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी सहज मिळाली का? झोपल्या तर नाही ना? इकडल्या तुम्हाला वाटत असेल इकडंच बघायला, इकडं पण बघायला बरं. मी माझं सगळीकडे लक्ष असतं. विठ्ठल विठ्ठल तर महाराज एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी सहज मिळाली नाही. अहो त्यांना ही शांतीप्रिय होती म्हणून त्यांना शांती ही पदवी मिळाली. आता तुम्ही म्हणाल एकनाथ महाराजांना शांतीप्रिय होती म्हणजे एखादी शांताबाईच प्रिय होती. असं नाही महाराज. एखाद्याला लक्षार्थ वाचार्थ समजत नाही. जसं की एक बाई, एक मुलगी होती आणि त्या मुलीचं नवीन नवीन लग्न होणार होतं. मग तिची मम्मी तिला सांगत असते की बाळा, नवऱ्याच्या घरी गेल्यावर सगळ्यांना आवाजावं घालावं, कुणालाच आरतुर बोलू नाही. मग तेव्हा सांगत असल्यामुळे आणि तिचं लग्न होतं महाराज. आणि लग्न झाल्याच्या नंतर ती नवऱ्या घरी जाते आणि गेल्याच्या नंतर ती सकाळी लवकर उठते आणि सडा टाकायसाठी बाहेर येते, झाडून काढते आणि सडा टाकायसाठी बाहेर येते. पण तिथं असतं कुत्रं. काय असतं? काय असतं? मोठ्याने बोला महाराज. काय असतं? कुत्रा असतं महाराज. आणि मग आता तिला त्या मम्मीनं काय सांगितलं होतं की सगळ्यांना आवाजावं घालायचं, कोणालाच
अरे तुला बोलायचं नाही. मग आता ते त्या कुत्र्याला काय म्हणते बघा महाराज. हाडा ओ हाडा, तिकडे जाऊन पडा, मला टाकायचा सडा, नाही तर तुमच्या अंगावर उडेल शिंतोडा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा महाराज, एखाद्याला लक्षार्थ वाचार्थ समजत नाही. ऐका, हे जर नाही कळलं तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगते. एक माणूस होता आणि त्या माणसाला विंचू चावला महाराज. खूप वेदना होऊ लागल्या. तो डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर मला विंचू चावला. मग त्या डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिल्या आणि एक बँडेज पट्टी दिली. त्यांनी सांगितलं की तुला जिथं विंचू चावला तिथं नेऊन ही बँडेज पट्टी चिटकवून दे. हा घरी जातो, 2-4 चपात्या खातो, बायकोला म्हणतो, का ग मला कुठं विंचू चावला. तेव्हा त्यांची बायको म्हणते की अहो आपल्या घराच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला विंचू चावला. हा उजव्या कोपऱ्यात जातो आणि भीतीला बँडेज पट्टी चिटकवून देतो महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, एखाद्याला लक्षार्थ वाचार्थ समजत नाही. मग तुम्ही समजू नका. शांती प्रिय होती म्हणजे एखादी शांताबाई प्रिय नव्हती महाराज, तर त्यांना ही शांती ब्रह्मपदवी ही प्रिय होती महाराज. मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक साधक नात्र्यांकडे येतो आणि नात्र्यांना म्हणतो, का हो तुमच्या देवाला काय आवडतं. हे नात्र्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवाची तो ऐका पुकारे. आवडे देवाची तो ऐका पुकारे. आवड देवाची तो ऐका प्रकार. आवड देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका पुकारे. आवडे देवाची तो ऐका पुकारे. आवड देवाची तो ऐका प्रकार. आवड देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळा गळा गोपी चंदन तिला. तुळसी माळा गळा गोपी चंदन तिला. तुळसी माळ काळा गोपी चंदन तिला. तुळसी माळ काळा गोपी चंदन तिला. चंदन तिला. चंदन तिला. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. तर देवाला काय आवडतं महाराज. तर देवाला फक्त आणि फक्त नामस्मरण आवडतं. काय आवडतं. नामस्मरण आवडतं. अहो महाराज, आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कैवळा वैष्णवांचा. अहो नामस्मरणही केलं पाहिजे. आपल्या गळ्यात तुळशीची पवित्र अशी माळ पण असली पाहिजे आणि आपल्या कपाळाला गोपीचंदन टीका हा असला पाहिजे. महाराज, तुम्ही माणसाला आता त्या टिक्यानं काय होतं तर ऐका. टिक्यानं नुसतं काय होतं तर ऐका महाराज. एका गावात सप्ताह चालू होता आणि त्या सप्त्यामध्ये आणि त्या सप्त्याच्या गावामध्ये एक दारू पिदाडा होता. तो त्याच्या बायकोला रोज मारायचा महाराज. आणि त्याची बायको त्या बाबाला म्हणते की महाराज, माझा नवरा हा खूप दारू पितो, काहीतरी विलाज सांगा. तेव्हा त्याचा जी महाराज असतात ती सांगतात की बाई, तुझ्या नवऱ्याला तू घेऊन ये.
तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणते की अहो सप्त्याला चला. तेव्हा तिचा नवरा म्हणतो नाही मी नाही येणार, मला ड्युटीला जायचं. पण त्याची ड्युटी काय असते महाराज, तर पियाची असते महाराज. मग एका दिवशी रविवार येतो आणि रविवार आल्याच्या नंतर त्याची बायको म्हणते आज तरी चला. तेव्हा म्हणते हां आज येतो, चल काय आहे ती बघतोच भागवत कसं असते. मग तेव्हा ती जातो महाराज आणि गेल्याच्या नंतर तो महाराज म्हणतो अहो या दारूमध्ये काय आहे, ही दारू सोडून टाका. तेव्हा तो म्हणतो नाही महाराज, दारू म्हणजे अमृत असतं, तुम्हाला माहिती नाही. मग तेव्हा म्हणतो अरे तंबाखू सोडा. नाही महाराज, तंबाखू ही म्हणजे साखर असते, तोंडात टाकल्याबरोबर तोंडाला पूर्ण असा गोडवा निर्माण येतो महाराज. मग तेव्हा ती म्हणतात अहो नुसतं चंदन टीका तरी लावा. ती म्हणते नाही मी असं काहीच करणार नाही. बरं महाराज म्हणतात अहो ज्यांनी लावलं त्याचं तोंड तरी बघत जा. हां ही बघतो महाराज, ही करतो असं त्यांनी सांगितलं. मग त्यांच्या घराच्या शेजारीच एक कुंभार राहायचा आणि त्या कुंभार रोज ते चंदन लावायचा. मग हे काय करायचा, सकाळी लवकर उठायचा आणि खिडकीतून बघायचा आणि म्हणायचा बघितलं बघितलं. रोज असं करायचं महाराज. पण त्याला एक दिवस उठायला उशीर झाला आणि ते जी कुंभार होता ती आपल्या गाढवं घेऊन शेताला गेला महाराज. आणि गेल्याच्या नंतर हा तर खूप बघायला त्या खिडकीतून आता दिसल आता दिसल, पण ती काय दिसनाच, कारण ती तर गेला होता शेताला महाराज. आणि गेल्याच्या नंतर हा त्याच्या घरी जातो आणि त्या काकूला विचारतो काकू काका कुठे गेलेत, दिसनच गेले आज. मग तेव्हा ती काकू म्हणते अहो आत्ताच गेली, पळा पळा दिसतील. मग तेव्हा ती मागेच महाराज पळत पळत जातो आणि ती जी कुंभाराचं काम काय असते महाराज, माती उखरायचं. काय असते, माती उकरायचं असते महाराज. आणि ते माती उकरू लागते आणि हा धुऱ्यावर जातो आणि धुऱ्यावरच असं बघतो आता तरी दिसल का मला याचं तोंड, दिसल का तोंड, पण त्याचं काही तोंड दिसत नसते महाराज. मग त्या धुऱ्यावरच बघत असतं. पण त्या कुंभाराला काय तर धनाची कुंडी लागते. कशाची कुंडी लागते, अगं माय मोठ्यानं बोला ग, जेवल्या का नाही तुम्ही, कशाची लागते, धनाची कुंडी लागते महाराज. आणि मग ती त्या कुंभाराची नजर त्या दारू पिदाडाकडे जाते. पण ती दारू पिदाडा कसा बघत होता माहिती आहे का तुम्हाला, आता तरी दिसल आता तरी दिसल, इकून तिकून तोंड वरे करून बघू लागला महाराज. मग आता या कुंभाराला वाटलं यानं मला बघितलंच काय की. मग ती दारू पिदाडा म्हणते बघते आणि निघते, तोंड मागं करते. तेव्हा ती कुंभार म्हणते अरे इकडे इकडे. तेव्हा ती म्हणते नाही नाही बघितलं बघितलं आता मी जातो. तेव्हा ते म्हणते अरे इकडे आपण अर्धा अर्ध घेऊ, मात्र तू इकडे. अहो नाही मी बघितलं आता मला जाऊ द्या. त्या कुंभाराला वाटते मला जी धनाची कुंडी सापडली ती याला दिसलीच काय की, म्हणून हा काय करतो त्याला बोलवतो महाराज आणि त्याला म्हणतो आपण अर्धा अर्ध घेऊ. तो येतो महाराज आणि म्हणतो अरे तुला धनाची कुंडी कधी सापडली. तेव्हा तो कुंभार म्हणतो अरे मी तर तुला या धनाच्या कुंडीसाठीच इकडे बोलवत होतो. बघा महाराज नुसतं दुसऱ्याचं तोंड जरी बघितलं तरी आपल्याला धन सापडतं. मग तुम्ही बघा महाराज, तुम्ही जर नामस्मरण केलं, गळ्यात तुळशीची माळ घातली, कपाळाला गोपीचंदन टीका लावला तर तुम्हाला काय भेटल मी सांगू शकत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. अहो शबरी माता ही कसं नामस्मरण करायच्या, सकाळी लवकर उठायच्या, आपल्या केसाने रस्ता झाडायच्या. केसाने रस्ता का झाडायच्या, कारण माझ्या रामप्रभूचे पाय कोमल असतील आणि त्यांच्या पायाला काटा मोडू नये म्हणून त्या केसाने रस्ता झाडायच्या. आणि त्या काय म्हणायच्या, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के
जब मेरे राम जी का हवन होगा, शबरी के कुटिया पावन होगा, पावन होगा, पावन जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। तर त्या असं नामस्मरण करायचं महाराज. आणि ते एक दिवस रामप्रभू लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, अरे आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणतात की दादा, आपल्याला तर 3 माता आहेत आणि आता 4थी माता कोणती? तेव्हा ती सांगतात की अरे या 3 मातेनं तर फक्त आपली 14 वर्ष वाट पाहिली, पण त्या मातेनं आपली जन्मोजन्मी वाट पाहिली आणि त्या मातेला आपल्याला भेटायला जायचं आहे. आणि 2 जण निघतात, पण शबरी माता हे नामस्मरण करत होत्या महाराज. ते काय म्हणत होत्या? सर्वांनी एकदा हात वरे करा, सर्वांनी हात वरे करा. तर त्या काय म्हणायच्या? माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं. काय म्हणता ना? हा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा राम जय राम, म्हणा म्हणा. टाळी वाजवा, टाळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय टाळी वाजवा, राम. टाळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता. हे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता. पतित पावन सीताराम, सीताराम, सीताराम. हात कोणी खाली घ्यायला सांगितले महाराज तुम्हाला? हात वर करा म्हणलं, तुम्हाला सांगावं लागलं. हात खाली करू नका म्हणलं तर मी केले महाराज. असं द्या आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. अहो आनंद आला ना सगळ्यांना? चांगलं वाटलं ना सगळ्यांना? घरी बसल्यावर आपण असंच नामस्मरण करायचं. मी तुम्हाला म्हणत नाही की भांडे घासता वेळेस टाळ घेऊनच नामस्मरण असं करत म्हणत नाही महाराज. तुम्ही जरी भांडे घासत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जरी असं केलं तरी देव तुम्हाला काही म्हणत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज नामस्मरण हे केलं पाहिजे. अहो वाल्यकुळा किती पापी होते महाराज, खूप पापी होतात. अहो त्यांनी 7 राजनं माणसं मारले होते, ते पण तांदळा इतके दगड टाकू टाकू 7 राजनं भरले होते महाराज. पण नुसतं राम नावानं त्याचं किती हे झालं महाराज, तर त्याचं सगळं पाप मुक्त झालं महाराज. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण
नामस्मरण हे केलं पाहिजे महाराज. अहो शबरी माता आणि रामप्रभू आले आणि आल्याच्या नंतर रामप्रभूंनी काय केलं तर त्यांचे पाय धुतले आणि जे तीर्थ म्हणून त्यांनी प्राशन केलं महाराज. आणि प्राशन केल्याच्या नंतर त्यांची ज्योत आपल्या ज्योतमध्ये विलंग करून घेतली. म्हणून म्हणते भक्ती करा, नामस्मरण करा. अहो तुळशीच्या आपल्या गळ्यामध्ये माळ घाला. आपण जर आता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ हा केला पाहिजे महाराज. आम्ही जसं आज हरिपाठ केला, तुम्ही पण बायकांनी लेकरांनी हरिपाठ केला पाहिजे महाराज. हरिपाठ हा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व हरिपाठाला आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या गळ्यात तुळशीची माळ ही असली पाहिजे. एक साधक नात्रांकडे येतो आणि नात्रांना म्हणतो तुमच्या देवाला काय काय आवडते हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. ती माळ गळा गोपी चंदन टिळा. ती माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी 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 माळ गळा गोपी चंदन टिळा. हो हृदयी कळवळा वैष्णवाचा. हो हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हे हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 तुळसी माळ गळा गोपी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. गोपी चंदन टिळा. गोपी चंदन टिळा. महाराज एकदा टाळ्या होऊ दे यांच्यासाठी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कैवळा वैष्णवांचा. आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. आपण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सुद्धा केली पाहिजे महाराज. इथल्या बसल्यापैकी कोण कोण आषाढी पंढरीची वारी करते? हात वरे करा बरं, हात वरे करा. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. आपण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे महाराज. अहो ही पहिल्यापासून कोणी वारी काढली तर भोले शंकरांनी वारी काढली महाराज. अहो महादेव ही वारीला जायचे आणि एक दिवस ते वारीला निघाले आणि पार्वती माता म्हणल्या मला पण यायचे. महाराज बालहट्ट स्त्री हट्ट हा पुरवणं गरजेचंच असते. ही बालहट्ट आणि स्त्री हट्ट आपण जर नाही पुरवला तर काहीही खरं नाही महाराज. मग तेव्हा पार्वती म्हणतात मला पण यायचंय. तेव्हा महादेव सांगतात की नको येऊ, तिथं खूप गर्दी असते, तुला ती नाही जमणार. तेव्हा पार्वती माता म्हणतात नाही मला यायचंच. मग तेव्हा चल बाई म्हणतात. पण आतमधून आवाज येतो की बाबा थांबा मला पण यायचंय. पण ती कोण असतो?
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. तर वाकड्या तोंडीचा डेबऱ्या पोटाचा असणारा गणपती बाप्पा ही असतात महाराज. ते येतात आणि सांगतात की मला पण यायचं आहे. तेव्हा भोले बाबा सांगतात की नको बाळा, तू नको येऊ, तुझी ढेरी चप्पल तिथं, मग तुला त्रास होईल, तू नको येऊ. तरी पण म्हणतात की मला पण यायचं आहे. म्हणा तर हे कशावर जाणार महाराज, तिघं तिघं हे कशावर जाणार. तर तेव्हा पार्वती माता म्हणतात की अहो आपला नंदी आहे की, नंदीला घ्या, आपण जाऊ सगळेजण बसून. मग तेव्हा महाराज त्या नंदीवर बसतात आणि ही पंढरीच्या वारीला निघतात. दर्शन होते महाराज. दर्शन झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला जाताना काही नाही वाटलं, पण येताना खूपच त्रास व्हायला लागला. गणपती बाप्पा म्हणतात मी काय पुढे येऊ आता शकत नाही, मी इथंच बसतो. गणपती बाप्पा तिथंच बसतात. पुढे पार्वती माता म्हणतात मला काय आता चालणं होणार नाही, मी पण इथंच बसतो. पार्वती माता पण तिथंच बसतात. आणि मग आता भोले बाबा आणि नंदी हे दोघं चालायला लागतात. मागून आवाज देतात अहो माणसाला जागा नाही, तुम्ही कुठं जनावर घेऊन कुठं फिरायला, ठेवा त्या नंदीला तिथंच. त्या नंदीला महाराज तिथंच ठेवतात. भोले बाबा एकटे घरी जातात महाराज. बघा महाराज आपण वारी केली पाहिजे. अहो 80-80 वयाचे म्हातारे लोक वारीमध्ये पळतात महाराज, आणि आपण पण वारी केली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण नामस्मरण केलं पाहिजे. त्यासाठी आपण एकदा सर्वांनी हात वरे करा. आपण एकदा नामस्मरण करू. हात वरे करा महाराज सगळ्यांनी. मोरया रे बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा तो बारकुमाई आपण ही नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही नामस्मरण करत जा महाराज. जाता जाता मी एवढंच सांगते की ऐका, आई वडिलांची सेवा केली पाहिजे महाराज. आई वडिलांची आपण सेवा का केली पाहिजे, कारण की आपल्याला त्यांनी जन्म दिला महाराज, आणि त्यांनी जर आपल्याला जन्म दिला नसता तर आपण ही आज जगामध्ये राहिलोच नसतो महाराज. पहिली गोष्ट म्हणजे आपण ही नामस्मरण केलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे महाराज. अहो आई म्हणजे ही कोण असते, तर आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर महाराज. अहो आपण आई ही खूप साधी असते महाराज. आपण आईचीही सेवा केली पाहिजे आणि बापाचीही सेवा केली पाहिजे महाराज. आई म्हणजे मायेचा सागर असते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओ
आणि बापाचीही सेवा केली पाहिजे महाराज. जरी आपल्याला आईने 9 महिने 9 दिवस जरी पोटात ठेवला असेल तरी दवाखान्याबाहेर जी चक्र घालतो ना महाराज तो बापच असतो महाराज. अहो जेव्हा मला संस्थेत घालू लागले होते ना तेव्हा लोक म्हणायचे की ही मुलगी आहे हिला कशाला संस्थेत टाकता, ही तर लोकांचं धन आहे हिला कशाला संस्थेत टाकता, आपल्या पोराला शिकवा तुम्हाला पोरग कामी येईल. तेव्हा माझ्या बाबांना सांगितलं की आपली मुलगी बाहेर गावी जाते, तिला नवरा कसा भेटेल कसा नाही काही सांगू शकत नाही. माझ्या मुलीने एवढंच करावं की ती तिच्या पायावर उभी राहावी असं माझ्या बाबांनी त्यांना सांगितलं महाराज. आणि मला या संस्थेत घातलं. मी तुम्हाला पण सांगते तुम्ही पण तुमच्या मुलीला संस्थेत घाला महाराज. अहो माझा बाप हा शेतकरीच असला तरी त्यांनी मला आज संस्थेत घातलं महाराज. आपण आपल्या मुलीला संस्थेत घातलं पाहिजे. अहो तो बाप एवढा कष्ट करतो, आपण त्या थोडा आवाज कमी करा महाराज याचा. तर बाप आपलं किती कष्ट करतो महाराज. स्वतःची जरी बलेन फाटकी असली तरी तो फाटकीच बलेन घालतो, मात्र मुलाला आपलं सगळं पुरवतो महाराज. अहो त्या बापाच्या कष्टामध्ये खूप ही असते महाराज. बघा ना, पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हकला वटामधी हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. महाराज माझं काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून तुमची बहीण म्हणून मला माफ करा. माझं काही चुकलं असलं तर ते माझ्या बुद्धीचे दोष असतील. माझे गुरुवर्य असणारे आमच्या शिवलीलाताई पाटील मी यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच आमच्या आई त्यांच्या बी चरणी नतमस्तक होते. आमचे दादा माझे गुरुवर्य असणारे पखवादाचार्य मारुती दादा असणारे त्यांच्या पण मी चरणी नतमस्तक होते. तसेच मला गायनाची साथ देणारे माऊली महाराज आणि गणेश महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. माझे जी माईक सिस्टीमवाले दादा असतील मी त्यांचे पण आभारी आहे. तसेच व्हिडिओ शूटिंगवाले दादा मी त्यांच्या पण चरणी नतमस्तक होते. तसेच ताळकरी माझ्या बहिणी मी त्यांच्या पण चरणी नतमस्तक होते. तुम्ही माझं एवढ्या काळजीनं माझा एवढं शांत चित्तानं माझं कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुमच्या पण चरणी नतमस्तक होते. माझ्याकडून तुम्हाला एखादा चुकून शब्द लागला असता तर खरंच मला माफ करा आणि मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.